Welcome students. Now we start next part of this lesson. Animal shelters. Okay. Students, previous video we learn about why do we need houses and animals who build shelters for themselves. This part is starting now. But the nest of all birds are not ऑल अलाइक. आपण बघितलं की प्रत्येक पक्षाची घरं ही एकसारखी नसतात, ती वेगवेगळी असतात. कसं ते बघूया आता. बर्ड्स चूज कॉन्व्हिनियंट प्लेस टू बिल्ड नेस्ट. म्हणजे पक्षी त्यांचं घर बनवण्यासाठी सोयीस्कर अशी जागा बघतात. लुक ॲट द विवर बर्ड. आता हेच बघा ना, सुग्रण हा पक्षी आहे ना, विवर बर्ड म्हणजे सुग्रण. इट चूज अ थ्रोनी ट्री विच हॅज सम ब्रँचेस हँगिंग ओव्हर वॉटर. It built the nest on the highest of these branches. Animals that eat eggs find it difficult to reach the nest. म्हणजे सुग्रण हा पक्षी काय करत असतो, काटेरी वृक्ष, शक्यतो त्याचं घरटं बांधण्यासाठी काटेरी वृक्ष बघत असतो. आणि ती पण अशा पाण्याच्या ठिकाणी, पाण्याच्या वर जी अशी लटकत असतात ना फांद्या, त्यातीलच एका मोठ्या उंचावर असणाऱ्या फांदीवर तो त्याचं घरटं बांधत असतो. का तर त्याला त्याची अंडी किंवा त्याची पिल्ली सुरक्षित राहावी, कोणत्याही दुसऱ्या ॲनिमल्सपासून त्याच्या अंड्यांना किंवा त्याच्या पिल्लांना धोका पोचू नये, ती तिथंपर्यंत पोचू नयेत याची तो काळजी घेतो. ओके. आता बघा, हे बघा कसं आहे, नेस्ट आहे का. नाव टेलर बर्ड. टेलर बर्ड इज स्मॉलर दॅन द स्पॅरो. टेलर बर्ड असतो ना, तो स्पॅरोपेक्षा कसा असतो, स्मॉल असतो. चिमणी असते ना, त्यापेक्षा थोडा छोटा असतो. इट सिलेक्ट अ प्लांट विच बिगर लिव्ज अँड बिल्ड इट्स नेस्ट बाय स्टिचिंग लिव्ज टुगेदर. तर त्यानं शिवलेलं दिसतंय आपल्याला. तो काय करत असतो, त्याची मोठी पानं असतात ना, अशा झाडावरती त्याचं घरटं बांधत असतो. आणि तो त्याचं घरटं शिवण्यासाठी कशाचा युजेस करत असतो, तर इट युजेस अ फाईन टेंड्रिल टू स्टिच देम टुगेदर. द लिटल नेस्ट इज बिग इनफ फॉर द लिटल टेलर बर्ड. आणि तो वेलीचा उपयोग करत असतो ते शिवण्यासाठी. आणि हे त्या छोट्याशा पक्षाला ती छोटंसं घरटं पुरेसं होतं, एका पानामध्ये असं गुंडाळी करून बांधलेलं. ओके. आता नेक्स्ट बघा, सम इन्सेक्ट ऑल्सो बिल्ड देअर ओन शेल्टर्स. आता सगळेच इन्सेक्ट प्रत्येकाचा निवारा स्वतः करत असतात. आता फॉर एक्झाम्पल हनीबीचं बघूया. हनीबी बिल्ड देअर हनीकॉम्स ऑन ट्री ऑर अंडर द रूफ ऑफ अँड ओव्हर हँगिंग क्लिप. म्हणजे हनीबी काय करत असते, तिचं घरटं एखाद्या झाडाच्या फांदीला किंवा एखाद्या रूप म्हणजे छत, त्याच्या तिथं जर त्याच्या ह्याला उंच कडा वगैरे असतात ना, अशा काय म्हणतो आपण त्याला, भिंती, स्लॅबच्या भिंती वगैरे असतात बघा, त्याला पण आपल्याला शक्यतो कधीतरी मऊ लटकलेलं दिसतं आपल्याला, मधमाशांचं. ओके, पोळं लटकलेलं दिसतं. रॅट्स अँड माईस lie underground in fields. They dig into the soil and make holes and burrows to live in. बघा, उंदरं आणि घुशी काय करत असतात, जमिनीच्या खाली खोल ते काय करत असतात, होल्स करत असतात. आपण बघतो आपल्या घराच्या आसपास पण आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतात उंदरांची आणि घुशींची बिळं. तसंच रॅट्स अँड माईस ऑल्सो लिव्ह इन एरियाज वेअर पीपल लिव्ह. आणि बऱ्याचदा आपल्या आसपासच आपल्याला दिसतात ते, किंवा आपल्या घराभोवतीच ते असतात. दे मेक होल्स इन द वॉल्स ऑर अंडर द फ्लोअर इन हाऊसेस. आणि ती काय करत असतात, हे बनवतात, भिंतीला वगैरे होल पाडून किंवा भिंतीमध्ये पोकळी निर्माण करून त्याच्यामध्येच ती राहायचा प्रयत्न करतात, किंवा तिथं राहतातच ती. परंतु दे मोस्टली टेक शेल्टर इन मड हाऊसेस अँड डू नॉट इन दोज बिल्ड विथ सिमेंट. That is because they cannot dig holes into cement construction.
पण आपण बऱ्याचदा बघितलं की मातीच्या घरामध्ये उंदरं होल करून किंवा मातीची भिंत पोखरून राहतात, परंतु ज्या ठिकाणी सिमेंटची बांधकामाची घरं असतात तिथं ती राहतात का? नाही. का तर त्यांना ते पटकन होल तिथं करता येत नाही सिमेंट कन्स्ट्रक्शनमुळे. ओके, आता बघा नेक्स्ट. ॲनिमल दॅट फाइंड रेडी शेल्टर्स इन द सराउंडिंग. ॲनिमल्स दॅट फाइंड रेडी शेल्टर्स इन द सराउंडिंग म्हणजे परिसरातच आपला निवारा शोधणारे प्राणी. सम ॲनिमल्स डू नॉट मेक एनी इफर्ट्स टू बिल्ड अ शेल्टर. बघा, काही ॲनिमल्स असे असतात की ते स्वतःचा निवारा स्वतः मिळवायसाठी काही प्रयत्न करत नाहीत. ते काय करतात? ते सिम्पली लुक अराउंड फॉर अ सेफ प्लेस. ते काय करतात? परिसरातीलच आपल्या सोयीची जागा तिथं त्यांना जिथं वाटेल तिथं ती त्यांचा निवारा निवडतात. त्यांना असं वाटतं की बाबा इथं आपलं सेफ आहे, आपण इथं सेफमध्ये राहणार, इथं आपल्याला कोणत्याही शत्रूपासून ॲनिमल्सपासून धोका नाही, अशा ठिकाणी ती त्यांची जागा निवडून तिथं ते राहतात. सम डव्स अँड पिजन्स लिव्ह इन फॉरेस्ट. बघा, आता आपण बघतो की कबुतर आणि पारवं ते कुठं जंगलात असतात, राहतात. तर काही कुठं असतात? सम लिव्ह इन स्मॉल हॉलोज इन हाय क्लिप्स. तर काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीमध्ये, पोकळ्या वगैरे असतात ना असं उंच कड्यांमध्ये, त्याच्यामध्ये ते राहिला असतात. किंवा असं एखादं बंद वगैरे घर असेल तिथं पण ती कबुतरं वगैरे असतात बघा. सम लिव्ह नियर आवर हाऊसेस. मग तेच मी सांगितलं ना की कुठं जिथं जिथं एखादी घरं बंद असतात किंवा काही कबुतरं जिथं आपण राहतो तिथं पण घर करून राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. दे फाइंड शेल्टर इन गॅप्स इन वॉल्स. म्हणजे भिंतीच्या मध्ये जो गॅप असतो ना दोन भिंतीच्या, त्याच्यामध्ये सुद्धा ती आपल्याला बऱ्याचदा राहिलेली किंवा त्यांचं वास्तव्य आपल्याला दिसतं. टायगर्स, लिओपार्ड्स, हायनस लिव्ह इन केव्ज. टायगर, लिओपार्ड आणि तरस म्हणजे असा असतो बघा. तरस हा प्राणी वाघासारखाच असतो पण थोडंसं वेगळा असतो. पट्टे असतात किंवा असे टिपके असतात. ओके, हे पण कुठं राहतात? गुहेमध्ये राहतात. सम टाइप्स ऑफ बॅट्स लिव्ह इन टॉल ट्रीज बट सम लिव्ह इन डार्क केव्हर्न इन माउंटन्स और दे लुक फॉर शेल्टर इन ओल्ड डिझर्टेड टंबल टाउन बिल्डिंग्स. काही प्रकारची वटवागळे असतात. बॅट्स म्हणजे वटवागळे, ती कुठं राहतात? उंच झाडावर. तर काही प्रकारची वटवागळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्ये त्यांचा निवारा ते शोधत असतात. ओके, आता बघा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? तर काय बघा, इट इज बिलीव्ड दॅट अ कोब्रा लिव्ज इन an anthill, but that is not true. Anthill are built by ants, not by a cobra. The cobras live in holes. बघा, आपण असं म्हणतो की नाग वारुळात राहतो, पण ते खरे नाही. कारण हे वारूळ कोणी बनवलेलं असतं? तर अँटीज आर बिल्ड बाय ॲन्ट्स. ते वारूळ मुंग्यांनी बनवलेलं असतं. त्याच्यामध्ये फक्त कोब्रा येऊन राहतो. ओके students, see you in next video. Bye.